नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं। तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। खबर महाराष्ट्र के तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र से। तुमसर विधानसभा में कांग्रेस पार्टी से टिकट मिली तो लड़ेंगे चुनाव, रमेश पारधी। आइए जानते हैं पूरी खबर इस रिपोर्ट में। रमेश पारधी ने क्या कहा? सुप्रीम पावर न्यूज के लिए सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। विधानसभेमध्ये आता लोकसभेच्या नंतर मोठ्या जोरा प्रमाणात लोकांचा विश्वास महाविकास आघाडीकडे मध्ये वळलेला आहे आणि त्याच्यामुळे या आमच्या तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये महाविकास आघाडीची आमच्या तीनही पक्षाची मोठी तयारी निवडणुकीकरिता सुरू झालेली आहे। यावेळेस भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा ही महाविकास आघाडी निवडणूक जिंकेल। बहीण योजना जी आहे, महिलांना मदत करण्याचा जो विषय शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याच्यात आमचा काही विरोध नाही आहे, पण हा जो घेतलेला जो निर्णय आहे, जेव्हा 2.5 वर्ष हे सत्तेत राहिले तर 2.5 वर्षापासून महाराष्ट्राची महिला ही यांना लाडकी वाटली नाही का? आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर यांना महाराष्ट्रातली महिला आमची लाडकी दिसली का? आणि म्हणून हे फक्त मतासाठी यांना वाटलं की महाराष्ट्रात आपण गडबडणार आहोत। लोकसभेमध्ये लोकांनी आपल्याला नकार दिलेला आहे आणि हा नकार कुठंतरी भरून काढावं म्हणून एक महिलांना वेळेवर एक प्रलोभन देण्याचा दृष्टिकोन ठेवून ही योजना समोर आणलेली आहे। याच्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने ज्याही योजना सुरू केला, आता जसा मोदी घरकुल योजनेच्या नावाने यांनी योजना आणला, 6 महिने झाले, 20 पहिला हप्ता फक्त ते लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर अशीच मोदी योजना आणून 20-20 हजार रुपये एक घरकुलवाल्यांना दिला, पण लोकसभा झाल्याच्या नंतर अजूनपर्यंत लोकांना त्या घरकुलचे एकही पैसे दिले नाही आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात घरं पाडून जे मोदी घरकुल योजनेमध्ये घरं बांधले, आज अपूर्ण अवस्थेमध्ये घरं पडलेले आहेत, पण शासनाने अजूनपर्यंत पैसे दिलेले नाही आहे। ज्या नियमित योजना शासनाच्या सुरू आहेत त्याच्यावरती हे वेळोवेळी पैसे देत नाही आणि पुनश्च अजून विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या म्हणा किंवा प्रलोभन देण्याच्या नवीन योजना आणून लोकांना फक्त आणि फक्त प्रलोभन देण्याचा काम करत आहेत। मी अर्ज केलेला आहे। 15-20 वर्षापासून जिल्हा परिषदमध्ये ग्रामीण भागामध्ये मी जेव्हा जिल्हा परिषदच्या मार्फत आम्ही जे काम करतो आहे, सगळ्यात मोठा तर कोणत्याही पक्ष लोकांनी तर खरं बघितलं तर ज्यांना ग्रामीण भागाचा पूर्ण अभ्यास आहे असा जनप्रतिनिधी विधानसभेत पाठवायला पाहिजे आहे। पण कधी आपण त्याच्यामध्ये चुकतो आहे की ज्याला ग्रामीण भागाचा अभ्यास राहत नाही आणि विधानसभेत आपण पाठवतो आणि त्याच्यामुळे जे मुद्दे विधानसभेत उठवायला पाहिजे ते उठत नाही। आज सगळ्यात मोठा गंभीर विषय जर भंडारा जिल्ह्यात, या भंडारा जिल्ह्याचा शिक्षण आणि आरोग्य सभापती म्हणून तुम्हाला मी एक सांगतो आहे की मोठाले प्रतिनिधी आम्ही विधानसभेत पाठवलात, पण अजूनही जे एका बाजूला विश्वगुरु देश करण्याच्या ज्या गोष्टी लोक हे करत आहेत, पण साधा ग्रामीण भागामध्ये गरिबाची पुरं ज्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकत आहेत त्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकाचे पद रिक्त आहेत, त्या ठिकाणी शासन वेळेवर शिक्षक देऊ शकत नाही आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गरीब विद्यार्थ्यांचा जीवन हा बर्बाद होत आहे। दुसरी गोष्ट आरोग्याच्या बाबतीत तेच आम्ही या केला की जी आरोग्याची व्यवस्था या लोकांनी वेळेवर जे आम्हाला रेग्युलर डॉक्टर, आम्हाला फक्त ग्रामीण भागातल्या लोकांना म्हणजे एक औषधोपचारासाठी जे ट्रेनिंग म्हणजे आमच्या लोकांवर फक्त ट्रेन करवण्याचा काम शासन करत आहे, पण जे ट्रेन झालेले डॉक्टर हे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आम्हाला देत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याची व्यवस्था ही विस्कळीत झालेली आहे। दुसरी गोष्ट, शासन एका बाजूला आरोग्यामध्ये मोठ्याला फक्त नावानी दर्जा वाढवण्याचा काम करत आहे, पण त्या ठिकाणी तांत्रिक बळ उपलब्ध करण्याचा काम शासन करत नाही आहे आणि त्याच्यामुळे उदाहरणार्थ आता तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये एक उपजिल्हा रुग्णालय तुमसर या ठिकाणी आहे। आज जर ग्रामीण भागातल्या महिलांना जो डिलिव्हरीचा जो डिपार्टमेंट आहे, एक उदाहरण म्हणून तुम्हाला देतो, त्या डिलिव्हरीच्या डिपार्टमेंटला जसा 24 तास त्या ठिकाणी जी व्यवस्था डॉक्टरची पाहायला म्हणजे 3 शिफ्टचे आम्हाला डॉक्टर पाहिजे होते, त्या 3 शिफ्टच्या डॉक्टरच्या ठिकाणी फक्त एकच शिफ्टचा डॉक्टर आहे आणि त्याच्यामुळे
सकाळी 9-8 वाजेपासून तर 1 वाजेपर्यंतच फक्त सिजर होत आहे. 1 वाजेच्या नंतर त्या दवाखान्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे आणि 1 वाजेच्या नंतर कोणत्याही ग्रामीण भागातली महिला त्या ठिकाणी ॲडमिट जर झाली तर त्या ठिकाणी सिजर होत नाही, त्यांना भंडारा रेफर केला जात आहे. ही एवढी अव्यवस्था निर्माण झाली आहे. शनिवार रविवार दिवशी कोणतेही डॉक्टर दवाखान्यात राहत नाही. पण निवडणुकीच्या तोंडावर अजून दवाखान्यांच्या नावाचा दर्जा वाढवण्याचा काम केला. मोठाल्या इमारती बांधून लोकांना सेवा मिळणार नाही. त्या इमारतीमध्ये शासनाने ज्या म्हणजे डॉक्टर जे तांत्रिक जो बळ आहे तो निर्माण करायला पाहिजे आहे. आणि म्हणून तुमसर तालुक्यामध्ये खूप साऱ्या डिपार्टमेंटचे जे तज्ज्ञ म्हणतो आहे त्याचा अभाव आहे आणि त्याच्यामुळे कोणतीही आरोग्यामध्ये सुधारणा नाही. आणि खरंच जर अशी संधी लोकांनी आपल्याला दिलं तर नक्कीच ग्रामीण भागातला मुख्य विषय आहे गरिबाचा शिक्षण आणि आरोग्य, ज्याचा 15-20 वर्षापासून आम्ही जिल्हा परिषदमध्ये असल्यामुळे अभ्यास असतो आहे आणि तो उठवण्याचा काम त्या ठिकाणी आम्ही करू. आणि खरी ग्रामीण विकासाचा पायवा जर रचायचा आहे शासनाला तर सगळ्यात प्रथम ग्रामीण भागातल्या गरीब लोकांच्या, शेतकरी मजदुरांच्या पोरांना चांगलं शिक्षण द्यावं लागेल. गरिबांचे 2 पैसे वाचवायचे तर ग्रामीण भागामध्येच चांगल्या आरोग्याची व्यवस्था निर्माण करावं लागेल. आज आरोग्याची अशी व्यवस्था आहे की ज्या आमच्या ग्रामीण भागामध्ये ज्या आमच्या गरोदर माता राहतात, ज्यांच्या शासनाकडून वेळोवेळेवर तपासणी केल्या जातात, ज्या ठिकाणी एका PSC अंतर्गत जसा 5-5, 6-6 ENM जो नर्स म्हणतो आहे, जो लसीकरणासाठी आणि तपासण्यासाठी ठेवतात, त्या ठिकाणी फक्त 1-1, 2-2 नर्स आहेत. बिना नर्सचा म्हणजे ते उपकेंद्र आहेत. अशी आरोग्य व्यवस्था पूर्ण तुमसर विधानसभेतच नाही तर संपूर्ण भंडारा आणि महाराष्ट्रामध्ये ही आरोग्य व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. ना भाऊ ना आतापर्यंत तर ते तिकीट या करत होते, पण आता पहिल्यांदाच ते महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले आहेत आणि त्याच्यामुळे तिकीट देण्याचा जो अधिकार आहे किंवा जो नियुक्त करण्याचा आहे तो यावेळेस आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की नानाभाऊ पैशाला किंवा मोठा माणूस न पाहताने काम करणारा आणि लोकामुख चेहरा पाहूनच तिकीटा देतात. विरोधी पक्षाचे लोक खोटे आरोप लावतात. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा डॉक्टर प्रशांतजी पडोळे यांना जेव्हा तिकीट दिलं त्यावेळेस लोकांनी सुद्धा पैसे घेऊन तिकीट दिलं असा आरोप लावण्यात आलेला होता. हे आम्ही विरोधकाकडून ऐकलं. पण शेवटी का आहे ते लोकांनी दाखवून दिलेलं आहे की नानाभाऊंनी जे लोकसभेचे तिकीट दिले ते पैसे पाहून दिले नाही, लोकांना आवश्यक असलेला उमेदवार दिलं. म्हणून चांगल्या मताने भंडारा लोकसभा गोंदिया जिल्ह्यामध्ये लोकांनी लोकसभेमध्ये मला पक्ष आदेश देईल तरच निवडणूक लढेल. असंच्या मार्फतही जेवढा आहे तेवढा सेवा देण्याचा आपण काम करतो आहे. दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ।